नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला सांगणार आहे पावभाजी. यासाठी इथं मी सर्व शिजवून घेतलेल्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि इथे तेलावरती मी आलं, लसूण आणि कोथिंबीरची छान पेस्ट मस्त अशी भाजून घेणार आहे आणि छान अशी भाजून झाल्यावर लगेच मी इथे टाकणार आहे कांदा आणि टोमॅटोची प्युरे. तो देखील आपल्याला घरीच करायचे आहे. 4 टोमॅटो आणि 4 कांद्यांचा इथे मी प्युरे घेतलेला आहे. तो देखील या मसाल्यांसोबत छान असा मस्त परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत याचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत. आता छान असा हा भाजून झाल्यानंतर मी यामध्ये ॲड करणार आहेत आपले मसाले. यामध्ये साहजिकच जाणार आहे पावभाजी मसाला, मीठ आणि हळद. हो, हे सर्व मसाले आपल्याला या पावभाजी मसाल्यात लागणारच आहेत आणि मस्त छान असे हे देखील तेलावरती त्या मसाल्यांसोबत छान असे परतून घ्यायचे आहे. परतून झाल्यानंतर मी यामध्ये ॲड करणार आहे मस्त आपला पावभाजी चा मसाला म्हणजेच मेन मसाला सर्व प्रकारच्या भाज्या. यामध्ये मी घेतलेला आहे वाटाणा, शिमला, बटाटा आणि फ्लॉवर. या सर्व भाज्या शिजवून अशा मॅशरने छान मिक्स बारीक करून घेतलेल्या आहेत. त्या मस्तपैका अशा छान झालेल्या आहेत. त्या मी इथे केलेल्या आहेत ॲड आणि नंतर आपल्याला हवं तितकं गरम पाणी ॲड करून आपल्याला ही भाजी मस्त 10 ते 5 मिनिटं गॅसवर मध्यम आचेवर शिजवून घ्यायची आहे. आणि मग आपली गरमागरम मस्त अशी झटपट होणारी पावभाजी तयार आहे. आणि या पावभाजी सोबत खाताना मी इथे मस्त गरम गरम पाव देखील गरम करून घेतलेले आहेत आणि पावभाजीवरती तूप किंवा बटर टाकून आपल्याला खाण्यासाठी ही भाजी तयार आहे. आहे की नाही मस्त आणि सोपी रेसिपी. चला पटापटा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.